नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो. नाशिक महानगरपालिकेची भरतीची जाहिरात मागील काही दिवसापूर्वी अग्निशमन विभागामध्ये भरती करता जाहिरात आली होती. आता त्यामध्ये महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटला अपलोड झालेले आहेत. मग महत्त्वाचे अपडेट काय आहेत, उमेदवारांसाठी काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, ते सूचना आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर आपल्यासाठी एक सर्वात कमी पैशामध्ये म्हणजे कमी खर्चामध्ये एक बॅच या ठिकाणी मी तुम्हाला अनाऊन्स करतो की ही बॅच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कॉमन सिलेबसवरती तुम्हाला ही उपयोगी पडेल. आता यामध्ये काय आहे, मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या सिलेबसवरती ही बॅच अवलंबून आहे. आणि हा सिलेबस महाराष्ट्रातील कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्या स्पर्धा परीक्षेसाठी हा सिलेबस या ठिकाणी असतो. यामध्ये जो परिपूर्ण असेल तोच या ठिकाणी त्याची निवड यादीमध्ये त्याचं नाव या ठिकाणी जागा त्याच्यासाठी फिक्स करू शकतो. म्हणून ही बॅच तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि अनलिमिटेड वॉच टाइम देखील या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. या सुवर्ण संधीचा फायदा आपण घ्या. 999 रुपयाला बॅच आहे. 100+ टेस्ट तुम्हाला मिळतील आणि पीडीएफ नोट्स देखील आहेत. ही बॅच घेण्यासाठी 85 30 12 10 02 या नंबरवरती आपण संपर्क करून या बॅच बद्दल संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता. आता आपण बघूया की जे काही नाशिक महानगरपालिका भरती आहे त्याबाबत त्यांनी काय या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, ही नाशिक महानगरपालिकेची वेबसाईट आहे आणि यावरती जी काही जाहिरात आली होती त्याबद्दल या ठिकाणी आस्थापन अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन संवर्गातील रिक्त पदे सर्वसेवनी पद भरतीबाबत सविस्तर जाहिरात ही झाली जाहिरातीची लिंक. पण फायरमन बाबत हे शुद्धीपत्रक या ठिकाणी त्यांनी काढलं आणि या ठिकाणी काय सांगितलं की नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट मधील आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन संवर्गातील जी काही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये बघा, सदर जाहिरातीच्या अनुषंगाने खालील प्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे. मग यामध्ये काय सांगितले की ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या होमगार्ड जवानांना 5% आरक्षणाची सुधारणा या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे. मग 5% आरक्षण होमगार्ड जवानांसाठी या ठिकाणी एकूण जागा ज्या होत्या त्या 150 जागांपैकी 5% आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणजे किती 15 जागा या ठिकाणी आलेल्या असतील. बघा, 5% म्हटलं तर 150 जागेचे 15% या ठिकाणी आलेले असतील. हे एक शुद्धीपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि दुसरं जे काय आहे ते या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर जो काही मैदानी चाचणी बाबत जे काय आहे ते शुद्धीपत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. मग यामध्ये फायरमन, अग्निशमन चालक, यंत्रचालक, वाहन चालक मैदानी चाचणी 80 गुणाची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणि यामध्ये 800 मीटर धावणे मैदानी चाचणी पुरुषांसाठी 800 मीटर धावणे, तर यामध्ये जे काय तुमचं टाइम आहे त्या टाइम नुसार या ठिकाणी तुम्हाला गुण दिलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता. आणि जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या अल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवरती खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे, ह्या आरंभ रेषेपासून शिडीपर्यंत 15 फूट अंतरावरती या ठिकाणी असणार आहे. मग त्याचा सुद्धा या ठिकाणी वेळ दिलेला आहे, त्याचे गुण दिलेले आहेत. गुण बघा, 20 सेकंदापर्यंत जर तो चढला तर 20 गुण असतील. 20 सेकंदापेक्षा ते 25 सेकंदापर्यंत जर चढला तर 17 गुण या ठिकाणी असतील. 35 सेकंद जर लागले तर 11 गुण असतील. 40 सेकंदापर्यंत गुण लागले तर 6 गुण असतील. आणि 41 सेकंदापर्यंत तुम्हाला 0 गुण या ठिकाणी देणार आहेत. आता यामध्ये पण बघा, 50 किलोग्रॅम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतरावर धावणे पुरुषांसाठी या ठिकाणी आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला 20 गुण असणार आहेत. मग आता यामध्ये पण विद्यार्थी मित्रांनो बघा, आता सेकंद दिलेत. 20 सेकंदापर्यंत जर धावला, 20 सेकंदात जर धावला तर पैकीचे पैकी 20 गुण मिळतील. 21 सेकंदापर्यंत 19 गुण, 22 सेकंदापर्यंत 18 गुण, 23 सेकंदापर्यंत 17 गुण, 24 सेकंदापर्यंत 16 गुण, 25 सेकंदापर्यंत 15, 26 सेकंदापर्यंत 14, 27 सेकंदापर्यंत 13, 28 सेकंदापर्यंत 12, 29 सेकंदापर्यंत 11 आणि 30 सेकंदापर्यंत 10 गुण. 30 पेक्षा अधिक जर वेळ लागला तर या ठिकाणी 0 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आता यामध्ये पण बघा, पोहणे 25 मीटर पर्यंत दिलेला आहे, त्यासाठी 20 गुण आहेत. जर तुम्हाला 25 मीटर धावण्यासाठी 35 किंवा कमी सेकंद जर लागले तर तुम्हाला पैकीचे पैकी 20 गुण मिळतील. 40 सेकंदापर्यंत 15 गुण, 45 सेकंदापर्यंत 10 गुण, 50 सेकंदापर्यंत 8 गुण, 55 सेकंदापर्यंत 4 गुण आणि 55 पेक्षा जर जास्त लागले तर 0 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आता मैदानी चाचणी महिलांसाठी फायरमन व चालक, यंत्रचालक, वाहन चालकासाठी 80 गुणांची आहे. त्यामध्ये 400 मीटर धावण्यासाठी 20 गुण आहेत बघा. आणि त्यानंतर दुसरा टप्पा आहे ते 33 फूट उंचीवरील खिडकीवर लावलेल्या अल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवरती खिडकीपर्यंत
वर चढून त्या सीडीने खाली उतरण्यासाठी किती गुण आहेत? 20 गुण आहेत. मग यामध्ये बघा 20 सेकंदापर्यंत जर तुम्हाला हा वेळ लागला तर 20 गुण मिळतील. 25 सेकंदापर्यंत 17, 30 सेकंदापर्यंत 14, 35 सेकंदापर्यंत 11 आणि 40 सेकंदापर्यंत जर तुम्हाला वेळ लागला तर तुम्हाला या ठिकाणी 6 गुण मिळतील आणि 40 सेकंदाच्या जास्त लागला तर 0 गुण या ठिकाणी देण्यात. आता महिलांसाठी पोहणे 25 मीटर तर त्याला सुद्धा 20 गुण आहेत. 35 सेकंदापर्यंत जर वेळ लागला तर 20 गुण मिळतील. 40 सेकंदापर्यंत 15, 45 सेकंदापर्यंत 10, 50 सेकंदापर्यंत 8 आणि 55 सेकंदापर्यंत 4. 55 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला तर 0 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आता त्यानंतर 40 किलोग्रॅम वजनाची मानवी कृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर चालणे हे महिलांसाठी गुण बघून घ्या. बघा महिलांसाठी जर 20 गुण आहेत पण 20 सेकंदामध्ये तुम्ही जर हे अंतर पार केलं तर तुम्हाला या ठिकाणी 20 गुण मिळतील. 21 सेकंदाला 19, 22 सेकंदाला 18, 23 सेकंदाला 17, 24 सेकंदाला 16, 25 सेकंदाला 15, 26 सेकंदाला 14, 27 सेकंदाला 13, 28 सेकंदाला 12, 29 सेकंदाला 11, 30 सेकंदाला 10 गुण तुम्हाला मिळणार आहेत. 30 सेकंदापेक्षा जर जास्त वेळ लागला तर 0 गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आता अशा पद्धतीनं हे मैदानी चाचणी आणि जे काही गुण होते त्या संदर्भात या ठिकाणी हे नाशिक महानगरपालिकेने हे शुद्धीपत्रक या ठिकाणी दिलेले होते आणि हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं होतं, म्हणून हे अपडेट आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या, त्याप्रमाणे तुमचं प्रॅक्टिस असतं खूप गरजेचे आहे आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही सराव करा आणि यावरती तुमचं या ठिकाणी जे गुण आहेत ते परीक्षा निवड चाचणीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका निभावतील. म्हणून तुमचा यशस्वी सराव या ठिकाणी त्या यशस्वी वाटचाल या सरावाची असायला हवी आणि या सांगितलेल्या प्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला आउट ऑफ गुण या ठिकाणी मिळतील. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.